नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संती बस्तवाड येथील नर्सिंग विद्यार्थिनी राधिका वय 18 ही 19 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. काल तिच्या बेपत्तेनंतर गावातील एका घरावर संतप्त जमावाने हल्ला केला. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेत. राधिका बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असून संशयित म्हणून सदरुद्दीन या तरुणावर लक्ष केंद्रित केलं आहे. 15 दिवसांनंतरही ती मिळाली नाही. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्कड्यान यांनी सांगितले की तिच्या शोधासाठी 3 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती पीटीआयने दिली. जगदीप धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मध्यरात्री 2 वाजता रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बेळगाव उत्तर मतदारसंघातील शाहूनगर परिसरातील संगम गल्ली मातोश्री कॉलनीतील रहिवाशांनी आमदार आसिफ सेठ यांचे आभार मानले. गेल्या 25 वर्षांपासून रस्ते, गटारी आणि पाणी पुरवठ्याच्या समस्यांमुळे येथील नागरिकांना त्रास होत होता. या समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी आमदार सेठ यांची भेट घेतली होती. यावेळी आमदार सेठ यांनी संबंधित भागाची पाहणी केली आणि समस्यांचे लवकर निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे आता गटार बांधकाम, पाईपलाईन जोडणी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. या सर्व विकास कामांमुळे मातोश्री कॉलनीतील रहिवासी समाधानी असून प्रसंगी त्यांनी आमदार सेठ यांचे आभार मानले. दिल्ली येथून गोव्यात आलेल्या दोघांना वास्को पोलिसांनी 4 किलो 28 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार या गांजाची बाजारात अंदाजे किंमत 4 लाख रुपये आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी संशयित येशूनंद फ्रान्सिस सोझा वय 33 राहणार खानापूर बेळगाव आणि जम्स स्वामी उर्फ आयन रफिक शेख राहणार वाघोली पुणे यांच्या विरोधात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ बाळगल्याबद्दल कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदीहळ्ळी येथे एक भयानक हत्या घडली आहे. 25 वर्षीय मंजुनाथ ओळागड्डी याचा खून त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून केला असल्याचं उघड झालंय. मंजुनाथ दारू पिऊन नेहमीच कुटुंबियांशी भांडण काढत होता. त्यामुळे काल शनिवारी रात्री दारूच्या नशेत त्याने आपल्या पालकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याचे वडील नागप्पा आणि भाऊ गुरुबसप्पा यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात माहिती कित्तूर पोलीस ठाण्याला समजतात पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. हवामानातील सकारात्मक बदलामुळे काजू बागा मोहराने बहरू लागल्याने काजू उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील बिजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, बडस, बाकनूर, राकसकोप, कुद्रेमणी, उसगाव, किनये, कर्लेसह खानापूर व चंदगड तालुका आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा आहेत. पालापाचोळा, मशागत, औषध फवारणी यावर शेतकरी हजारो रुपये खर्च करत आहेत. काही भागामध्ये काजू उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी सुखावलाय. 2-3 वर्षांमध्ये काजू दर वाढला होता. प्रति किलो 120 ते 150 दर होता. काजू दरामध्ये सतत होत असलेल्या वाढीमुळे शेतकरी सुखावला होता. यावर्षी प्रति किलो 150 ते 200 रुपये दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. 5 वर्षांपूर्वी काजू प्रति किलो 160 रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. काजू उत्पन्न वाढण्याची अधिक शक्यता असल्यानं काजू दरामध्येही वाढ व्हावी अशी अपेक्षा काजू बागायतदार व्यक्त करत आहेत. खानापूर तालुक्यातील हलशी येथे कदंब साहित्य परिषदेतर्फे दिनांक 16 मार्च रोजी हलशी सरकारी प्राथमिक शाळेसमोर साहित्य रंगमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात कवी संमेलन, कथाकथन, सांस्कृतिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. या वर्षीपासून कदंब साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य रंग महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक साहित्यिक, कवी, लेखक, कलाकार यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते सुळगा या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केली असून सुळगा येथील रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून बेळगाव वेंगुर्ले रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, सदर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी या भागातील असंख्य प्रवासी आणि नागरिकातून करण्यात येत होती. अनेक वेळेला निवेदने, रास्ता रोको, वृक्षारोपण असे अनेक निषेधार्ह कार्यक्रम हाती घेण्यात आले. सध्या हिंडलगा ते सुळगा नाल्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी झाडांची तोडणी व रुंदीकरण सुरू केली आहे. मात्र या भागातील तमाम प्रवासी आणि नागरिकांची मागणी ही चौपदरीकरण बेळगाव ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची आहे. यासाठी शासनाने तातडीने यावर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. बेळगाव शहराला रोज 100 MLD पाणी लागते. त्यापैकी 70 MLD पाणी लक्ष्मी टेक येथून आणि 30 MLD हिडकल जलाशयातून पुरवलं जातं. यंदा राकसकोप जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत 1 फूट अधिक पाणी साठा आहे, ज्यामुळे जूनपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणं शक्य होईल. तरीही हिडकल जलाशयातील पाणी पुरवठा घटल्यामुळे काही काळजी आहे. सध्या शहराच्या 48 प्रभागांमध्ये 8 दिवसांआड पाणी पुरवठा होतो. याची कारणे जलवाहिनीतील गळती, पाणी पुरवठा योजनेचे सुरू असलेले काम आणि अन्य तांत्रिक अडथळे आहेत. L&T कंपनी पाणी पुरवठा 5 दिवसाआड करण्यासाठी कार्यरत आहे. विद्याप्रसारक मंडळाच्या श्री गजाननराव भातखांडे इंग्रजी माध्यम शाळेतर्फे जागतिक महिला दिन शहरातील मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर माधुरी दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातखांडे, सचिव मधुरा भातखांडे, मुख्याध्यापिका दीपा एसी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी अर्चना जोशी, नीता शिरोडकर, वर्धा कुलकर्णी, वसुंधरा ग्रामोपाध्ये यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी शाळेतील समस्त शिक्षक वर्ग, महिला पालक वर्ग, आमंत्रित पाहुणे मंडळी आणि शुभचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनल नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगावमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन इमारत पूर्ण झाली असून एप्रिल महिन्यात या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. 9,74,00,000 रुपये खर्चून नवीन RTO कार्यालय उभारले गेलं आहे. जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कॅम्प येथील BSNL कार्यालयात RTO सुरू करण्यात आले होते. नवीन कार्यालयात सहपरिवहन आयुक्तांचे कार्यालयही सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली आहे. कुंभमेळ्यासाठी जादा रेल्वे सुरू केल्यामुळे रेल्वे खात्याला जादा महसूल मिळाला. आता होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेने 2 विशेष रेल्वे आरक्षित केल्या आहेत. म्हैसूर भगत की कोटी व बेंगळूर गोरखपूर या मार्गावर या एक्सप्रेसेस धावणार आहेत. या दोन्ही एक्सप्रेस बेळगावमधून धावणार असल्याने बेळगावच्या प्रवाशांना लाभ होणार आहे. म्हैसूर भगत की कोटी एक्सप्रेस दिनांक 10 व दिनांक 17 मार्च रोजी रात्री 9:20 म्हैसूर येथून निघणार आहे, तर बेंगळूर गोरखपूर एक्सप्रेस दिनांक 10 व दिनांक 17 रोजी रात्री 7 वाजता बेंगळूरहून निघणार आहे. या एक्सप्रेसला बेंगळूर, यशवंतपूर, तुमकूर, अरसीकेरे, दावणगिरी, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण, वाशी, साबरमती, पालनपूर, वैभववाडी, पालना, राणी, मारवार, लुणी असे थांबे देण्यात आलेत.
बेळगाव तालुक्यात गुळाला चांगला भाव मिळाल्यानं गुळ उत्पादकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचा दर 4,382 रुपये प्रति क्विंटल आहे, जो साखरेच्या 4,000 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा 382 रुपये अधिक आहे. साखरेच्या तुलनेत गुळाचा दर चढल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद वतीने 20 मार्च रोजी चौदार तलाव चळवळ महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये कर्नाटक दलित संघर्ष समितीचे राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली. चौदार तलाव चळवळ महोत्सव आंबेडकर उद्यान येथे 20 मार्च रोजी मोठ्या धूमधामात साजरा केला जाईल. यावेळी सिद्धप्पा कांबळे यांनी सांगितले की या महोत्सवात हजारो दलित बांधव उपस्थित राहणार असून अधिकारी देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दलित संघर्ष समितीच्या आंबेडकर वादच्या जिल्हा व तालुका पदाधिकारीही उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दर गत 3 आठवड्यापासून स्थिर आहे. बाजारात कांदा दर प्रति क्विंटल 1800 ते 2700 रुपये होता. महाराष्ट्रातील 120 गाड्या, कर्नाटकातील 5 गाड्या कांदे दाखल झाले होते. तसेच पांढऱ्या कांद्याच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. लहान कांदा 1800 ते 2000, मध्यम कांदा 2000 ते 2500 रुपये व मोठा कांदा 2500 ते 2700 रुपये दर होता. कांदा चांगला असला तरी ठेवणीतला नाही. 15 दिवसानंतर उत्तम दर्जाचा ठेवणीतला कांदा बाजारात दाखल होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येळ्ळूर येथील शेतकरी अनंत मुसंडी यांच्या शिवारातील बासमती भाताच्या गंजीला आग लागून सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झालंय. गवताच्या गंजीने अचानक पेट घेतल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागामध्ये अज्ञात युवकांचा संचार वाढला असून त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या थोटक्यांची फेक करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याबद्दल पोलीस प्रशासनाकडे करडी नजर ठेवण्याची आणि शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे, पिकाचे आणि इतर नुकसान थांबवण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करून आलेल्या महासाधूंनी पौर कर्मचाऱ्यांना सन्मानित करून त्यांना त्रिवेणी संगमाचे गंगाजल वितरित केले. शहरातील विश्व हिंदू परिषद कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात नगरसेवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मराठा मंदिर बेळगाव सभागृहामध्ये 6वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि पाणिपतकार विश्वास पाटील भूषवणार आहेत. विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या पानिपत या ऐतिहासिक कादंबरीने मराठी वाचकांना इतिहासाची नव्याने ओळख करून दिली. तसेच संभाजी, झाडाझडती, क्रांतीसूर्य, पांगिरा, महानायक अंबी आणि चंद्रमुखी या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केलं आहे. घरासमोर थांबलेल्या महिलेचे गंठन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री 9च्या सुमारास घडली. तसेच महिलेजवळ थांबलेल्या 10 वर्षीय बालिकेचे कानातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. यात महिला व बालिका जखमी झाल्या. शीतल अरुण खडके वय 50 व दक्षिणा अमित हजारे वय 10 राहणार प्रगतीनगर असं जखमी झालेल्या महिलेचे व बालिकेचं नाव आहे. घटनास्थळी सीपीआय बीएस तळवार व निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जवळपासच्या सीसीटीव्हीचा पोलीस आधार घेऊन तपास करत आहेत. जमखंडीतील विजापूर रोड जवळील गादी कारखाना व गॅरेजला आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची दुर्घटना शनिवारी पहाटे घडली. येथील विजापूर रोड जवळील राज गादी कारखान्याला आग लागली असून याच्या शेजारील गॅरेजनेही पेट घेतल्यानं गादी कारखान्यातील कापूस व अन्य वस्तू जळून खाक झालेत. तसेच गॅरेजमधील दुरुस्ती करता आलेल्या जेसीबीचे व अन्य वस्तूंचेही नुकसान झाले. रहमतुल्ला नदाफ यांचा गादी कारखाना व संभाजी फाळके यांचे गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं असून यात 1 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. आग लागल्याचं कळताच अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्यात यश मिळवलं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.